आज आपण एका अशा विशिष्ट जागेला आलो जिथे आपण ऐतिहासिक पण आहे, इतिहासाला जोडून आहे आणि एक तीर्थक्षेत्र आहे. मंडळी इथे आहे तो धबधबा आणि त्याच्या खाली आहे ती केव गुफा. 15 मिनिटाची चढाई करतोय एक वाडा शोधण्यासाठी आणि हे असं जंगल आहे. मनस्थितीमध्ये आहोत. पोरं थकली आहे. पुण्याचा कसार बोलवार आईला नतनी गडवार. पुण्याचा कसार बोलवार आईला नतनी गडवार. हळदीना कुंकवाच घेऊन ताट, हळदीना कुंकवाच घेऊन ताट. हे कबीरेची बात हो देवा, हे कबीरेची बात. जय महाराष्ट्र मंडळी, जय शिवराय. आज आपण एका अशा विशिष्ट जागेला आलो जिथे आपण ऐतिहासिक पण आहे, इतिहासाला जोडून आहे आणि एक तीर्थक्षेत्र आहे. मंडळी, रायगड जिल्ह्यातील महाडपासून काहीशा अंतरावरती साधारणतः 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती असणारं शिवतरगड म्हणून. म्हणजे शिवतरगडचा इतिहास हा आहे की हे एक नैसर्गिक ठिकाण असून चारही बाजूने डोंगर आहेत. हा दिसे एक डोंगर दिसतोय, हा एक कावळ्या डोंगर, कावळ्या किल्ला. हा एक किल्ला आहे, आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे, सह्याद्री आहे आणि सह्याद्रीत वसलेलं हे एक असं छोटंसं ठाणं आहे आणि त्याच्या आतमध्ये गुफा आहे, केव्ज आहे. आणि इथे पण बघू शकता पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण झरा म्हणजे धबधबा वाहतो आणि इथून आता वरती जायला पायऱ्या आहेत. मुख्य म्हणजे ही जी जागा आहे आणि ही जी गुफा आहे, या गुफेमध्ये, या केव्जमध्ये, या जागेवरती स्वतः रामदास स्वामी इथे आले होते आणि रामदास स्वामींनी इथे दासबोध हा ग्रंथ लिहिला. आता आपण वरती जाऊया. खूप महत्त्वाची सूचना आहे मंडळी. माकडांना बाहेरील खाद्य पदार्थ देण्यास मनाई आहे, कारण की त्यांची पण एक नैसर्गिक सायकल असते, चैन असते. नाहीतर मग असं जर प्रत्येक पर्यटक त्यांना खायला द्यायला लागलं तर ते पर्यटकांवर हल्ला करण्याची शक्यता असते. पूर्ण जाळी लावली आहे. जाळी का लावली आहे? कारण की माकडं खूप आहेत, प्रचंड अशी माकडं आहेत मंडळी, खूप माकडं आहेत. आणि नक्कीच जंगल असल्यामुळे हां इथे काही माहिती आहे, म्हणजे स्वतः
रामदास स्वामी यांचं जन्मस्थान कुठे आहे तर ते जाम समर्थ येथे आहे. त्याच्यानंतर श्री समर्थ मंदिर जाम समर्थ, श्री समर्थ हृदयशिव, श्री शंकर कृष्णदेव धुळे, रामजी श्यामजी यांच्या समाध्या. श्री समर्थांना प्रत्यक्ष दर्शन देऊन श्रीरामचंद्राकडून अनुग्रह मिळवून देणारी जाज्वल्य श्री मारुती रायाची मूर्ती जांब समर्थ. तर मंडळी मगाशी बोलल्याप्रमाणे जंगल आजूबाजूचा परिसर जावळीचा असल्याने तर हा जावळीचा परिसर आहे. इथून ते पूर्ण प्रतापगड म्हणजे सातारापर्यंत हा परिसर पसरतो. जावळीचा पूर्णतः खोर आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ते वाघ पण असू शकतो कारण की पूर्णतः जंगल आहे. इथे वरती जाण्यासाठी पण एक वाट आहे डोंगरावरती. शांतता आहे पूर्ण, पण हवा अजिबात नाही आणि इथून धबधबा पडतो पूर्णच्या पूर्ण. आता पाऊस नाही म्हणून आणि हा गेट उघडल्यानंतर सरळ आपण प्राचीन अशा गुहेमध्ये जाणार आहोत. गुहा बघू शकतो एखाद्या लेणीप्रमाणे मंडळी. लेणी कशी असते हे जोड टाकी किंवा दरवाजा बंद करतो मी कारण की माकडे येतील आतमध्ये. वाकून यायला 11 ठिकाणी मारुतींची मंदिर रामदास स्वामींनी निर्माण केली. शिवतरगडीचे पाऊस काय नाही रांगोळी काढली. खाली वाकून जायला लागतंय. हे वटवागू आहे ना आहेत राम राहून दे नको बघू पण नका चाला. पूर्ण लेणी आहे ती. हीच गुफाच आहे. हीच गुफा टन पण मारलाय बहुतेक त्या गुफेनंतर पुढे पुढे हां येतील. 1964 अशा काही गोष्टी असतात म्हणजे त्या बघाव्या लागतात. ही दगडी पण बघा कशी रचली आहेत. ही विंडो खरंच दर्शनीय आहे. आताच जर या ठिकाणी किती शांतता असेल मग तेव्हा किती जास्त असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खूप शांतता आहे खूप. आज इथे एवढी शांतता आहे तेव्हा किती असेल. आणि धबधबा इथून येतोय ते सांगतोय पण आता एवढी शांतता आवाज तेव्हा कसा ना काय एकदम छान. मग शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोल.
मंडळी इथे आहे तो धबधबा आणि त्याच्या खाली आहे ती केव गुफा जिथे स्वतः खुद्द रामदास स्वामी बसायचे आणि इथून काहीसा एक रोड असा वरती जातो आहे. इथे आपल्याला एक अवशेषरूपी मोऱ्यांचा एक वाडा आहे तो बघायला भेटेल अशी अपेक्षा आहे की माहिती मी वाचलेली आणि स्थानिकांकडनं आता कळालं की नक्कीच आहे तिकडे. तर येताना नीट लक्षपूर्वक गड किल्ले फिरताना किंवा अशा मोहिमा किंवा अशा जागी जाताना हे असं ढासळलेलं असतं. काहींच्या अंगात चरबी असतात ते लोक तिथे पण जातील मुद्दामून. हवा नाही आहे पण दमट वातावरण आहे त्यामुळे थोडंसं दमायला होतंय. मिनिटाची चढाई करतोय एक वाडा शोधण्यासाठी आणि हे असं जंगल आहे. आपण आहोत ते म्हणजे रायगड जिल्हा महाड तालुक्यामध्ये शिवतरगड या भागामध्ये. डोंगर आहे हा पूर्ण. प्रोफेसर आले पीएचडी आता काय होईल ते आणि तिला मनस्थितीमध्ये आहोत. पोरं थकली आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय मंडळी रायगड जिल्हा महाड तालुक्याच्या आतमध्ये आपण आलो आहोत. शिवथरगड म्हणून एक जागा आहे जिथे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दासबोध ग्रंथ जो स्वतः रामदास स्वामींनी लिहिलेला ती जागा आणि त्या जागेच्या वरती आपण चढून आलेलो आहोत आणि आपल्याला एक प्राचीन आणि ऐतिहासिक जागा भेटलेली आहे. हा एक वाडा आहे. हे वाड्याचे अवशेष आहेत. इकडे प्रवेशद्वार आहे. आतमध्ये जाऊन आहे ना आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात आणि हा वाडा साधारणतः 300 ते 400 वर्ष जुना असू शकतो. हा चंद्रराव मोरे जावळीचे जे हा इतिहास वेगळाच आहे मंडळी कारण की छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांचं शत्रुत्व होतं आणि हा पूर्ण ही तटबंदी आहे. त्या साईडला बुरुजासारखे अवशेष आहे आणि आतमध्ये जाऊया आपण आणि आतमध्ये पाहूया. सद्यस्थितीला आतमध्ये असं काहीसं बघायला मिळतं. संवर्धन जतन नसल्यामुळे आणि काही लक्ष नसल्यामुळे आपल्याला ही अवस्था दिसते. इथे मोरीसारखं बांधकाम किंवा काही कळत नाही. आपण फक्त तर्क बांधू शकतो. इथे चौकोन आहे तिथे एक चौकोन आहे आणि हे बघा जोत्याचे अवशेष प्रॉपर तिथे जाऊन दाखवतो मी. हे बघा मंडळी ही जुनी दगडी हे जोत आहे. एखादी वास्तू एखादी सदर किंवा एखादा खोली बांधण्याआधी हा पाय रचला जातो त्याचा हा पाय आहे आणि हाच वाडा असा पुढपर्यंत पसरलेला आहे. आपण जर इथून वरतून बघितलं तर काही खोल्यांचे अवशेष दिसतात. 1 2 3 अशा खोल्या. हे बघा इथे पण एक छोटा चौकोन आहे. 1 2 3 अशा खोल्या आहेत आणि हा पूर्ण असा वाडा आहे. मंडळी जावळीच्या या खोऱ्यामध्ये या जावळीच्या जंगलामध्ये हे जावळीचं खोरं हे जावळीचं जंगल आताचं रायगड जिल्हा ते प्रतापगड अर्थात सातारा इथपर्यंत मोठं पसरलेलं आहे मंडळी. ह्या मोठ्या अशा इतिहासामध्ये या मोठ्या अशा जंगलामध्ये अनेक प्रकारचा इतिहास पाहायला मिळतो. फक्त भटकंती ही थोडी रस्त्याच्या बाजूने जंगलातून असावी. जय महाराष्ट्र जय शिवराय जय मराठी.